काही वेळापूर्वीच हर्षवर्धन पाटलांनी पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय आणि इंदापूरमधून आता हर्षवर्धन पाटलांची उमेदवारी देखील जाहीर करण्यात आली आहे। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आलेली आहे। अगदी काही वेळापूर्वीच त्यांनी शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये मुलगी आणि मुलासह पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेला आहे। यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या उमेदवारीची घोषणाही केली आहे की उद्याच्या विधानसभेला इंदापूरचा हे महाधनुष्य हर्षवर्धन भाऊ राष्ट्रवादीत आल्यामुळे सोपं झालेलं आहे आणि हे धनुष्य हर्षवर्धन पाटलांनीच हातात घ्यावं अशी आमची त्यांना विनंती आहे। रामकृष्ण हरी। मला महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा निर्णय झाल्याशिवाय उमेदवारी जाहीर करता येत नाही। त्यांचा प्रवेश करताना मी त्यांच्या हातात आता तुतारी देणार आहे। त्यामुळे इंदापूरकरांना वाळव्याहून येऊन मी काही सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही। तुम्ही आमच्यापेक्षा लय ॲडव्हान्स आहात। पाटील यांनी एक प्रकारे इंदापूरमधून हर्षवर्धन पाटलांची उमेदवारी घोषितच केलेली आहे आणि जयंत पाटील हे आता हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीची त्यांनी घोषणा करताना काही सूचक वक्तव्य देखील केलेली आहे। त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर आता इंदापूरमधून त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते। दरम्यान काही वेळापूर्वीच त्यांनी ज्यावेळेला पक्षप्रवेश केलेला होता त्यावेळेला आम्ही 3 वेळा सुप्रिया सुळे यांना निवडून देण्यात आमचा प्रत्यक्ष सहभाग होता असं देखील त्यांनी म्हटलेलं होतं। लोकसभा निवडणुकीमध्ये देखील आमचा अदृश्य हात होता असं देखील हर्षवर्धन पाटलांनी या पक्षप्रवेशाच्या दरम्यान म्हटलेलं आहे। दरम्यान आम्ही इथे काही मिळवण्यासाठी आलेलं नाही तर केवळ कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर पक्षात प्रवेश घेतल्याचं हर्षवर्धन पाटलांनी काही वेळापूर्वीच सांगितलेलं होतं आणि त्यानंतर जयंत पाटील हे भाषणासाठी उभे राहिले असताना इंदापूरमधून हर्षवर्धन पाटलांची त्यांनी उमेदवारी जवळपास घोषित करून टाकली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।